नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ड्रीम पोस्टमध्ये तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज आपण इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया 2024-25 याचा आपण अभ्यास करूया. लेक्चर सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची, ते म्हणजे आपण इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया 2023-24 कव्हर केला. त्यावेळेस मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की लेक्चर चालू असताना तुम्ही जे काही महत्त्वाचे पॉईंट्स मी सांगेल त्याच्या शक्यतो सेपरेट नोट्स काढून ठेवा, जेणेकरून काय होईल, रिवाईज करायला तुम्हाला इझी होईल. कारण एक्झामच्या आधी आपण मोठी एकदम फाईल घेऊन बसू शकत नाही आणि त्याच्यामध्ये तुमचा वेळ जाऊ शकतो. त्याच्यामुळे हे माझं तुम्हाला पर्सनल सजेशन असेल की तुम्ही अजूनही याच्या मायक्रो नोट्स करू शकता, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन करणं इझी होऊन जाईल. तर सुरुवात करू आपण इकॉनॉमिक सर्वेच्या प्रस्तावना अर्थात प्रिफेसला. तर हा चॅप्टर नाही लक्षात घ्या, हा प्रिफेस आहे, म्हणजे प्रस्तावना थोडक्यात. आता बघा, आपला आर्थिक पाहणी अहवाल जो आहे, तर तो कोण बनवतं, तर आपले मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांनी बनवलेलं आहे. ठीक आहे. आणि हे तुम्हाला शक्यतो प्रिलिमला विचारतात अशा गोष्टी, मेन्सला शक्यतो नाही विचारत, तरी लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर ह्या सर्वेमध्ये नेमकं कशावर फोकस केलं आहे, तर ओव्हरऑल डिरेग्युलेशन म्हणजे काय, तर जे काय तुमचे सध्याचे नियम वगैरे आहेत त्याला फ्लेक्झिबल करणं, शिथिल करणं, त्याला आपण म्हणतो डिरेग्युलेशन. हा ओव्हरऑल त्याच्यावर फोकस एरिया आहे. म्हणजे तुम्हाला विचारलं की कुठला फोकस एरिया, तर डिरेग्युलेशन ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असू द्या. आता डिरेग्युलेशनमुळे काय होतं, नेमकं परिणाम काय होतो, तर व्यवसाय करण्यासाठी लागणारा जो खर्च असतो तो कमी होतो. त्याच्यानंतर इनोव्हेशन वाढतं, रोजगाराच्या संधी निर्माण होतात. म्हणजे थोडक्यामध्ये जे कोणी व्यवसाय असतात, उद्योगधंदे असतात, अजून बाकी जे कुठली इंडस्ट्री असेल, सेक्टर असेल, त्यांना एक प्रकारचे फ्लेक्झिबिलिटी भेटते, ऑटोनॉमी भेटते, बऱ्याचशा गोष्टी भेटतात आणि सरकारचा हस्तक्षेप कमी होतो, लाल फितीचा कारभार कमी होतो. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे मग डिरेग्युलेशन केल्यामुळे इकॉनॉमीला थोडासा बूस्ट भेटतो, असं त्यांना थोडक्यात सांगायचं आहे. आता पुढचा टॉपिक जो आहे तो म्हणजे ग्लोबल इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल लँडस्केप, म्हणजे जगभरामध्ये काय काय घटना झाल्या त्याचा ओव्हरऑल आढावा याच्यामध्ये पाहायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तो म्हणजे 2024 मधल्या महत्त्वाच्या निवडणुका. तर आपल्याला माहिती आहे, भारतामध्ये मोदी सरकार हे तिसऱ्यांदा निवडून आले, म्हणजे 14, 19 आणि 24. त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये अध्यक्षपद बदललं आहे, राईट. तर ट्रम्प साहेब पुन्हा अध्यक्ष बनलेले आहेत. इंडोनेशियामध्ये त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाने नवीन नेतृत्वाखाली सत्ता कायम ठेवली. नंतर युरोपमध्ये काय प्रॉब्लेम आहे, युरोपमध्ये अजूनही अनस्टॅबिलिटी आहे. म्हणजे जर्मनीमध्ये थोडंसं इकॉनॉमिक स्लॉडाऊन दिसून आलं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी इलेक्शन झाल्यामुळे काय झालं, अजूनच पॉलिटिकल अनस्टॅबिलिटी वाढली. फ्रान्समध्ये काय झालं, अचानक आलेल्या निवडणुकामुळे अजून अनस्टॅबिलिटी वाढली. आणि UK मध्ये सांगायचं झालं तर मजूर पक्ष सत्तेवर त्या ठिकाणी आलेला आहे. ठीक आहे. नंतर युरोपमध्ये सांगायचं झालं तर अजून बाकी ऊर्जा खर्च वाढला आहे आणि रिन्युएबल एनर्जीकडे त्यांचा फोकस वाढला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ऊर्जाचा खर्च का वाढला आहे, कारण का, तर पहिल्यांदा बऱ्यापैकी ते रशियावर डिपेंड होतं काही ठिकाणी, पण रशिया युक्रेनच्या वॉरमुळे आपल्याला माहिती काही कंट्रीजनी रशियावर सँक्शन लावलं आहे. त्या एक गोष्टी आहेत. त्याच्यानंतर क्लायमेट चेंज संदर्भात युरोपियन कंट्रींचे स्टेप त्यांनी जे घेतले, जसं की त्यांना फॉसिल फ्युलऐवजी रिन्युएबल एनर्जीकडे त्यांना शिफ्ट करायचं आहे. तर त्यामुळे देखील त्यांचा ऊर्जा खर्च वगैरे वाढला आहे. ते ट्रान्झॅक्शन असल्यामुळे थोडंफार त्या ठिकाणी प्रॉब्लेम होत होतच. तर हे अशा प्रकारे ओव्हरऑल युरोपमधले कंडिशन आहे. नंतर चायनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर चायनामध्ये कोविडनंतर त्यांनी जी रिकव्हरी केली, त्यांना म्हणावे तेवढं रिकव्हरी करता नाही आली. पुनरागमन म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे रिकव्हरी, इकॉनॉमिक रिकव्हरी ऑलरेडी आपण बेसिक लेक्चरमध्ये पाहिले. तर इकॉनॉमिक रिकव्हरी म्हणावं तेवढी झाली नाही. आणि जास्त उत्पादन झालं आणि रिअल इस्टेटमुळे त्यांचे जे काही प्रॉब्लेम होते रिअल इस्टेट क्षेत्रामधले, त्याच्यामुळे डिफ्लेशनरी प्रेशर अर्थात चलनवाढीऐवजी मंदीसारखी कंडिशन त्या ठिकाणी आली. चीनचं मात्र निर्यात खूप चांगली स्ट्रॉंग आहे. म्हणजे चीन आपल्याला माहिती आहे एक्सपोर्ट ओरिएंटेड कंट्री आहे. त्यांचे मोस्ट ऑफ द जो इकॉनॉमी चालते ते एक्सपोर्टर चालते, राईट. जगामध्ये सगळ्यात जास्त जो परकीय चलन साठा आहे तो चायनाकडेच आहे बऱ्यापैकी. कारण का, तर त्यांचा असताना ट्रेड, तर त्यांच्याकडे सरप्लस सांगायचं झालं तर ट्रेड सरप्लस किती, 24मध्ये मी ट्रेड सरप्लस सांगतोय. फॉरेक्स तर खूपच आहे त्यांचा. ट्रेड सरप्लस नुसता एका वर्षासाठी त्यांचा $1 ट्रिलियन पर्यंत पोहोचलाय, राईट. भारताचा अराउंड किती, $650 बिलियन आणि चायनाचा $1 ट्रिलियन पर्यंत पोहोचलाय. त्याच्यानंतर आता मी हे कम्पेअर काय केलं, तर हे भारताचे फॉरेक्स सांगतोय तुम्हाला मी, आणि हे चायनाचं हा ट्रेड सरप्लस, ह्या दोघांमध्ये फरक आहे. आणि चायनाचा फॉरेक्स किती आहे, तर खूप येतो, म्हणजे ट्रिलियन्स ऑफ डॉलरमध्ये येतो, राईट.
तर तुम्ही एकदा करंट अफेअर्सच्या अँगलने चेक करा तो नेमका एक्झॅक्टली किती 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे त्या हिशोबाने, राईट. हां, पण फॉरेक्सच्या बाबतीत सांगायचं झालं तर भारताचा $650 बिलियन आहे. चायनाचा म्हटलं खूप मोठा फॉरेक्स आहे. त्याच्यानंतर पुढचं ते म्हणजे भारतासमोरील आव्हानं आणि संधी. आता भारतासाठी नेमके कुठले कुठले चॅलेंजेस आहेत आणि कुठले कुठले संधी असतील ते आपण याच्यामध्ये पाहूया. तर बघा, पहिलं आव्हान तो म्हणजे जागतिक मंदीचा परिणाम. तर जगामध्ये म्हणावं तेवढं रिकव्हरी झालेली नाही आहे, कारण कोविड-19 नंतर बऱ्याच ठिकाणी जे महत्त्वाचे क्षेत्र आहे ते मोडून पडले आणि ते पुन्हा त्यांना म्हणावं तेवढी उभारी घेता आली नाही आणि बऱ्याच ठिकाणी पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी, इकॉनॉमिक इन्स्टॅबिलिटी बऱ्याच ठिकाणी आलेली आहे. त्याच्यामुळे तो जागतिक मंदी म्हणावं तेवढी म्हणजे अजून त्याच्यातनं बाहेर आलेली नाही. आणि याचा परिणाम काय होतो तर भारताच्या निर्यात आधारित क्षेत्रांना होते. म्हणजे काय, आपल्याला निर्यात करायची पण जर त्याला मागणीच नसेल तर उपयोग नाही ना मग त्या हिशोबाने, राईट. तर ग्लोबलायझेशन म्हणावं तेवढं झालं नाही, कारण का बऱ्याचशा कंट्रीनी थोडंसं नॅशनलिझम दाखवलंय आणि त्याच्यामुळे मग रिस्ट्रिक्शन लावलेत. त्याच्यानंतर लोकसंख्या शास्त्रीय संधी आणि जबाबदारी. आता भारतासाठी एक महत्त्वाचं अपॉर्च्युनिटी की भारताकडे डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे. डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय, तर जी 15 ते 65 पर्यंतची जी जनता आहे ते आपल्याकडे भरपूर आहे, राईट. आणि मग यांच्यामुळे काय होतं, आपल्याकडं तरुण जनतेचं प्रमाण जास्त आहे आणि मग आपण त्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड असं म्हणतो. तर ही तरुण लोकसंख्या आपल्याकडे खूप मोठी संधी निर्माण करू शकते. म्हणजे भारतामध्ये ऑन अन ॲव्हरेज जर सध्या ॲव्हरेज सरासरी वय काढलं तर सध्या 29 आहे आणि युरोपसारख्या कंट्रीमध्ये ते खूप आहे, राईट. युरोपसारख्या कंट्री, जपानसारख्या कंट्री यांच्याकडं ओल्ड पर्सनचं प्रमाण वाढत चाललंय. आणि मग याचा वापर आपण कुठं करू शकतो, तर अशा ठिकाणी करू शकतो की भारताकडे हे सरप्लस आहे कशाचं, डेमोग्राफिक डिव्हिडंडचं. आणि म्हणून मग आपण काय केलं पाहिजे, तर स्किल डेव्हलपमेंट, एम्प्लॉयमेंट यासारख्या गोष्टीवर आपण फोकस करू शकतो. नंतर पुढचं आहे महत्त्वाच्या क्षेत्रावरील असलेलं आपल्याला अवलंबन. तर आपल्याला काय करायचं, आपल्याला माहिती की आपल्याला सोलर एनर्जी जास्तीत जास्त प्रोड्यूस करायची. आपण टार्गेट पण तसेच ठेवलेत. पण प्रॉब्लेम काय आहे, तो तयार करण्यासाठी लागणारे जे घटक आहेत आपल्याला ते दुसऱ्या कंट्रीवर डिपेंड राहावं लागतं. म्हणजे सिलिकॉन आपल्याला माहिती आहे एक महत्त्वाचा फॅक्टर आहे सोलर पॅनल तयार करण्यासाठी. पण त्यासाठी आपल्याला चायनावर डिपेंड राहावं लागतं, म्हणजे बाकीच्या कंट्रीवर डिपेंड राहावं लागतं. आणि मग त्यासाठी तुम्हाला उपाय काय, तर स्थानिक तुमची उत्पादन क्षमता वाढवायची आणि तुमचं आयातीचं विविधीकरण म्हणजे डायव्हर्सिफिकेशन. तुम्ही एकाच कंट्रीवर डिपेंड नाही राहता, तुम्ही इम्पोर्टचं डायव्हर्सिफिकेशन करायचं, ठीक आहे, असं करू शकता. त्याच्यानंतर पुढचं आहे धोरणात्मक आर्थिक क्षेत्रे म्हणजे स्ट्रॅटेजिक इकॉनॉमिक टार्गेट एरियाज, ठीक आहे. आता याच्यामध्ये पहिला पॉईंट येतो म्हणजे गुंतवणूक आणि पुरवठा साखळी स्थैर्यता. गुंतवणूक, आता गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट, ठीक आहे. तर आपल्याला भारताला कसं बनायचं आहे, कॉम्पिटेटिव्ह बनायचं, स्पर्धात्मक बनवायचे, नाविन्यपूर्ण बनवायचे. मग त्यासाठी आपल्याला गुंतवणूक वाढवणं गरजेचं आहे, बरोबर. तुम्ही देशी गुंतवणूक वाढवा, विदेशी गुंतवणूक वाढवा, दोन्ही प्रकारची गुंतवणूक वाढवणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर हवामान बदल आणि ऊर्जा संक्रमण म्हणजे क्लायमेट चेंज आणि एनर्जी ट्रान्झिशन. तर आपल्याला एनर्जी सिक्युरिटी अचीव करायची, ऊर्जा सुरक्षितता, बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते परवडणाऱ्या किमतीत देखील आपल्याला अचीव करायचे. त्याच्यानंतर आपल्याला ई व्हेकल आपल्याकडे शिफ्ट होतं. ई व्हेकल म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्हेकल. तर याचे फायदे आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये उत्सर्जन 0 होतं. पण आपल्याला माहिती आहे की त्याचा जो खर्च आहे म्हणजे ते बनवण्यासाठी लागणारे बॅटरी वगैरे असतील, तर तो खर्च जास्त आहे. त्यासाठी मग तुम्हाला बॅटरी रिलेटेड कॉम्पोनंट आयात करावं लागतात. आणि खाजगी इलेक्ट्रिक वाहनापेक्षा सार्वजनिक वाहतूक अधिक प्रभावी पर्याय म्हणून ओळखली जाते. म्हणजे बघा, तुम्ही जर पर्सनल व्हेकल घेत असाल, ई व्हेकल, तर ऑब्व्हियसली त्याचा खर्च जास्त असणार आहे. पण ते जर आपण समजा पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये समजा ई बस घेतली, तर एक बस आपल्याला माहिती आहे 50 ते 100 लोकांना घेऊन जाऊ शकतो. त्याच्यामुळे या ठिकाणी तो जास्त इफेक्टिव्ह पर्याय आहे. हे झालं तुमचं क्लायमेट चेंज आणि एनर्जी ट्रान्झिशन संदर्भात. नंतर ॲग्रिकल्चर आणि ग्रामीण विकास. तर आपल्याला कृषी क्षेत्रामध्ये फक्त एका पिकावर डिपेंड न राहता म्हणजे मोनोकल्चर न राहता आपण डायव्हर्सिफाय केले पाहिजे, राईट. म्हणजे डायव्हर्सिफिकेशन केलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे जास्त पिकाला म्हणजे जास्त पाणी लागणारे जे पिकं आहेत त्यांचा अवलंबित्व कमी करा, जसं की ऊस वगैरे असेल. हे ॲज काय का तुम्ही थोडंसं ज्यांना पिकांना पाणी कमी लागतंय, जसं डाळी असतील, ऑइल सीड असतील, यांना पाणी कमी लागतं किंवा रब्बीमध्ये घेतली जाणारी जी पिकं आहेत, राईट.
तर अशा प्रकारची पिकं तुम्ही फोकस केल्या भरपूर सारे त्याच्यामध्ये सांगता येईल. तर डिपेंड करेल की तुम्ही जर कमी पाण्याची जर पिकं घेतली, कमी पाणी लागणारी पिकं घेतली, तर आपलं बऱ्यापैकी त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. नंतर सिंचनामध्ये वाढ करावं लागेल. म्हणजे आपल्याकडे अजूनही म्हणावं तेवढं सिंचन झालेलं नाही आणि ॲग्रिकल्चरमध्ये जे रिसर्च केलं जातं, त्याच्यामध्ये आपण अजून वाढ करू शकतो. त्याच्यानंतर डिरेग्युलेशन अ कॅटलिस्ट फॉर ग्रोथ. आता डिरेग्युलेशन आपण ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं, की हा ओव्हरऑल सर्व्हेचा फोकस आहे. तर त्याच्यामध्ये त्याचा फायदा काय होता, की व्यवसाय खर्च कमी करणे. म्हणजे काय करू शकतो आपण व्यवसाय खर्च कमी करायचा. म्हणजे एखाद्या व्यवसायासाठी लागणारा जो खर्च तो जर आपण कमी केला, तर लोकं त्या व्यवसायात उतरतील ना, बरोबर. त्याला अजून आपण म्हणतो ना सिंपल भाषेमध्ये थोडक्यात ईज ऑफ डुईंग बिझनेस नावाचा एक रिपोर्ट आपल्याला माहिती आहे वर्ल्ड बँक पब्लिश करायची. तर ईज ऑफ डुईंग बिझनेस जर आपण केलं, म्हणजे थोडक्यात तो व्यवसाय करण्यासाठी जेवढे जास्त सिंपल होईल व्यवसाय करणाऱ्यांना तेवढं बेनिफिशियल असतं. जेणेकरून जास्तीत जास्त लोकं व्यवसायात उतरतील, राईट. आणि आपल्याला माहिती आहे बिझनेसमध्ये लोक उतरले की ते नोकरी निर्माण करतात आणि इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी वाढत राहते, इकॉनॉमी खेळत राहते. ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. त्याच्यामुळे आपण डिरेग्युलेशन करायला पाहिजे. आपल्याला व्यवसाय खर्च कमी करावा लागेल. पुढे ते सुव्यवस्थित नियम आणि अनुपालन प्रक्रिया. म्हणजे जे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत आणि कॉम्प्लायन्स सिस्टम आहे. कॉम्प्लायन्स म्हणजे काय अनुपालन. म्हणजे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन ते फॉलो होतात का आपण त्याला कॉम्प्लायन्स म्हणतो. तर आपण एकदम मायक्रो मॅनेजमेंट टाळायचं. म्हणजे काय एकदम त्यांच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये इंटरफेअर करण्यापेक्षा तुम्ही काय करू शकता, रिस्क ओरिएंटेड नियम बनवा तुम्ही सरळ-सरळ. म्हणजे तुम्ही एकदम बारीक त्यांना मायक्रो मॅनेज आपण म्हणतो ना, एखाद्याच्या कारभारात खूप लुडबुड करणं, त्याला आपण थोडक्यात मायक्रो मॅनेजमेंट म्हणतो. तसं करण्यापेक्षा तुम्ही एकदम रिस्क ओरिएंटेड फक्त नियम बनवा. बाकी त्यांच्यावर सोडून द्या. त्यांना ऑटोनॉमी द्या. नंतर गिल्टी अंटिल प्रूव्हन इनोसंट या पद्धतीचे तुम्ही काय करायला पाहिजे, तर इनोसंट अंटिल प्रूव्हन गिल्टी असं तुम्ही करा, राईट. सध्या आपल्याकडे कसं आहे, की म्हणजे व्यवसायाच्या बाबतीमध्ये तुम्ही गिल्टी अंटिल प्रूव्हन इनोसंट असं त्यांना मानता. आणि त्याचं म्हणणं आहे की हे अप्रोच चुकीचं आहे. त्याच्यामुळे काय होतं मग त्यांना थोडंसं व्हिक्टिमाइज झाल्यासारखं वाटतं. त्यांना वाटतं की आपण व्यवसायात येऊन चूक केली काय, तशा पद्धतीने. त्याच्याऐवजी तुम्ही त्यांच्याकडे अप्रोच कसा ठेवा, तर इनोसंट अंटिल प्रूव्हन गिल्टी असा अप्रोच त्यांच्याकडे ठेवा. जेणेकरून त्यांना पण व्यवसाय करायला बरं वाटेल. नंतर पुढचं नवोपक्रमाला चालना देणे म्हणजे काय? इनोव्हेशन वगैरे जे आहे त्यासारख्या गोष्टीसाठी आपण फोकस करू शकतो. म्हणजे शासनाने काय करायचं बिझनेसमध्ये हस्तक्षेप कमी करायचा. त्यांना त्यांच्या कामावर लक्ष फोकस करून द्यायचं आणि शासन आणि खाजगी क्षेत्र म्हणजे प्रायव्हेट सेक्टर आणि पब्लिक सेक्टर याच्यामध्ये विश्वास असणं गरजेचं आहे. ते जर असेल तर मग त्या ठिकाणी इनोव्हेशन वाढू शकतं. आता कन्क्लुजन काय? तर भारतासाठी वे फॉरवर्ड काय? तर वे फॉरवर्ड बघा, इकॉनॉमिक सर्व्हे काय सांगते वे फॉरवर्डमध्ये वे फॉरवर्ड. तर ते भारतासाठी एक रोड मॅप सांगतात. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की डिरेग्युलेशन करायचं, नंतर महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायची आणि संतुलित ऊर्जा संक्रमण, राईट. तर ह्या गोष्टीवर त्यांनी फोकस केला आहे. काय काय? डिरेग्युलेशन, महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक आणि संतुलित ऊर्जा संक्रमण म्हणजे बॅलन्स एनर्जी ट्रान्झिशन. म्हणजे आपल्याला फॉसिल फ्युएलपासून रिन्युएबल एनर्जीकडे ट्रान्झिस्ट व्हायचं आहे. आणि सरकारची मेन भूमिका काय असते तर लक्षात घ्या. एक तुम्ही इनेबलर म्हणून काम करा. इनेबलर म्हणजे काय, तुम्ही सक्षम वातावरण तयार करा. त्याच्यानंतर तुम्ही व्यवसायांना फॅसिलिटी द्या, राईट. त्यांच्यासाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस करा यासारख्या गोष्टी. आणि हे सगळं करण्यासाठी सर्वेमध्ये असं सांगितलं की इथून पुढे आम्ही कंटिन्युअस फीडबॅक घेऊ. म्हणजे इंडस्ट्रीकडनं असेल, वेगवेगळ्या सेक्टरकडनं असेल. जेणेकरून काय होईल, हा जो तुम्ही अहवाल आहे हा फक्त अकॅडमिक नाही राहणार, तर तो तुम्हाला पॉलिसी निर्माण करण्यासाठी एक महत्त्वाचा एक गाईडलाईन ठरेल, असं त्यांना थोडक्यात सांगायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा सर्वे होता, राईट. तर सर्वे होता नेक्स्ट आपण पहिला आपला प्रिफेस होता. तर तुम्हाला याचं जर नोट्स काढायचं असेल तर काढू शकता. पण याच्यामध्ये फक्त 2-3 पॉईंट महत्त्वाचे, जसं की मेन फोकस कशावर करणार आहेत त्या गोष्टी. बाकी हे एक्झाम ओरिएंटेड जास्त महत्त्वाचं नाही. हे जस्ट तुम्हाला मी कंटेक्स्ट सांगत होतं, की ओव्हरऑल आतापर्यंत काय-काय झाले आणि इथून पुढं आपण कसं ओव्हरऑल सर्व्हेमध्ये प्रोसीड करणार आहे. थोडक्यात ओव्हरऑल अप्रोच या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.